आणि आता पाहणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी। खेडच्या धामणे गावात कळुबाई देवीच्या यात्रेनिमित्तानं बैलगाडा शर्यतीचा थरार। बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। अमरावतीच्या तळेगाव दशासरमध्ये ऐतिहासिक शंकरपटाला सुरुवात। शंकरपट पाहण्यासाठी विदर्भातील हजारो शेतकरी दाखल। मालेगावच्या वडनेर शिवारातील शेतात गांजा लागवड। पोलीस कारवाई। 36 किलो गांजा जप्त। शेतकऱ्याविरोधात गुन्हा दाखल। जळगावच्या 40 गावात पीर मुसा कादरी बाबाच्या उरुसाला सुरुवात। मोहित देशमुख यांना तलवार धारण करण्याचा मान मिळाला। उरुस शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात। सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवानिमित्तानं वर्धा जिल्हा परिषद सभागृहात वेशभूषा स्पर्धा। 9 कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा साकारत स्पर्धेत नोंदवला सहभाग। मालेगाव तालुक्यातील वडनेर शिवारातील शेतात गांजा लागवड। पोलीस कारवाई। 36 किलो गांजा जप्त। वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात शेतकऱ्याविरोधात गुन्हा दाखल। कळवणच्या एकलहरे परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार। 3 बिबटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। बिबट्यांनी कांदा पिकाचं केलं नुकसान। शेतकऱ्यांकडून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी। अमरावतीच्या तळेगाव दशासरमध्ये ऐतिहासिक शंकरपटाला सुरुवात। हजारो शेतकरी दाखल। शंकरपटानिमित्तानं तळेगावमध्ये बैल जोड्यांचं साहित्य विक्रीसाठी दाखल। खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग। महाराष्ट्र शासन, SNDT विद्यापीठ आणि सिटी युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क यांच्या पुढाकारानं 16 ते 18 जानेवारी इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज 2025चं आयोजन। राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्घाटन। वैजापूरमध्ये शेतकऱ्यांचं पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन। व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांची 2 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप। अतिवृष्टीच्या अनुदानासाठी अजूनही प्रतीक्षा। पाथरीत शेतकऱ्यांचं तहसील कार्यालयावर बेमुदत धरणं आंदोलन। शेतकऱ्यांना त्वरित अनुदान देण्याची मागणी। आर्मी डे निमित्तानं जवानांकडून देशातील 11 किल्ल्यांना भेट। यावेळी प्रत्येक ठिकाणाचं पाणी कलशात आणण्यात आलं। आजपासून शिवभक्तांना या कलशाचं छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात दर्शन घेता येणार। वाशिम जिल्ह्यात वीज चोरी विरोधात महावितरणची मोहीम। 820 मीटर तपासून 32 लाखांचा दंड वसूल। 20 पथकांकडून वीज मीटरची तपासणी सुरू। जळगावच्या भडगाव तालुक्यातील महिंदळे गावासह परिसरातील पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव। सतत ढगाळ वातावरणाचा पिकांना फटका। शेतकरी चिंतेत। तुरडाळ आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरडाळीचे दर घसरले। तुरडाळ किलोमागे 50 ते 40 रुपयांनी स्वस्त। पुण्यातील भीमाशंकर स्ट्रॉबेरीचं नवं हब। 2 वर्षात लागवडीमध्ये 10 पटीनं वाढ। जवळपास 3 हेक्टरवर स्ट्रॉबेरीची लागवड। गोंदियाच्या बाजारपेठेत फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक वाढली। दर मात्र चढेच। लसणाचे दर 260 रुपये किलोवर। परभणीच्या पूर्णा तालुक्यात विद्यार्थ्यांसाठी भरलं विज्ञान प्रदर्शन। ड्रोन आणि रोबोट ठरलं आकर्षण। शहरभरातून विद्यार्थ्यांची हजेरी। सांगलीच्या खटावमध्ये मकर संक्रांती निमित्तानं पालखी सोहळा संपन्न। गावात 200 क्विंटल साखरेचं वाटप। फटाक्याच्या प्रचंड आतषबाजी। बुलढाण्याच्या वारी हनुमान मंदिरात दरोडा। दरोडेखोरांनी लांबवले हनुमानाचे 5 किलो चांदीचे दागिने। पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू। बुलढाण्यात बंद घराचं कुलूप फोडून घरात चोरी। घरातील लाखोंचा ऐवज लंपास। अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल। परिसरातील नागरिकांमध्ये चोरीच्या घटनांमुळे दहशत। यावलमधील शिवपाणंद रस्त्यांसंदर्भात प्रलंबित असलेले खटले निकाली काढण्याच्या मागणीसाठी निवेदन। समितीची तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी। शेतकऱ्यांच्या समस्या त्वरित सोडवण्याबाबत तहसीलदारांना निवेदन। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात जनावरांना एका विचित्र आजाराची लागण। आजारानं 5 ते 6 जनावरं दगावली तर 50हून अधिक जनावरं अत्यवस्थ। पशुपालकांमध्ये भीतीचं वातावरण। ई-पीक पाहणीची मुदत संपली। जालना जिल्ह्यात केवळ 12 क्षेत्राची ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण। उरलेल्या शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयाकडे चक्रा मारावे लागणार।